जे आपले अध्यक्ष आहेत मुंबई मंडळाचे, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी अविनाश यांना विनंती करतो, अभि आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. शरद तांबेडकर साहेब, फोटोग्राफर, कॅमेरामॅन. विनोद वैराग साहेब, उपाध्यक्ष मुंबई मंडळ. विनोद वैराग साहेब, आदरणीय विनोद वैराग साहेब, आपलाही सन्मान होणार आहे. उपाध्यक्ष मुंबई मंडळ. ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सुरेश कदम साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कदम साहेबांचा सन्मान होणार आहे. अविनाश अभि यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. मॅच सुरू होतं त्यामुळे मॅचकडे लक्ष आपलं असणार आहेत. एका बाजूने आपण विचार केला तर लोकरवण आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेनाले बोलाडेवाडी हा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहेत. रंगणारी मॅच असेल. खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट हे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. नितेश, आपलंही सरचे स्वागत आहे या मैदानावरती. आमचे मित्रही आहेत. यापूर्वी श्यामजी शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित होते. श्याम शिगवण साहेब, आपलंही सरचे स्वागत असणार आहेत. मंडणगड म्हटलं तर अगदी चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव, या आवाज ऐकूयात आपण, एक गोड आवाज प्रमोद सरांचा. धन्यवाद. धन्यवाद धनंजय. आणि या ठिकाणी जसे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली गेले, लोकरवण विरुद्ध शेनाळे बोलाडेवाडीचा संघ आहे. या ठिकाणी शेनाळे बोलाडेवाडी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय किती योग्य आहे, अतिशय सुंदर. पहा सर्कल मध्ये कसं या क्षेत्ररक्षण सदर. पहिला गोलंदाज नितेश, हो हो, फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार करू शकला नाहीये. मात्र या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाजाने ओळखलं होतं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला पूर्णपणे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न वारंवार असणार आहे. कारण सकाळचा आपण उल्लेख केला होता तपसाच्या मैदानाचा, की सकाळचं क्रिकेट वेगळं असतं. आता मात्र या ठिकाणी दुपारचं सत्र चालू झालंय आणि दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी सूर गवसायला सुरुवात झाली फलंदाजांना. पाठीमागचा सामना आपण पाहिला होता वेरळ आणि गोडेकर संघामध्ये. काय फलंदाजी ती पाहिली आपण शेवटच्या षटकामधले आणि त्या ठिकाणी गोडेकर संघ विजय झाला. अतिशय सुरेख. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने समाधान मानावं लागेल, जरी कारण चांगली स्टार्ट म्हणता येईल, चांगली सुरुवात म्हणता येईल लोकरवण संघाची. शेनाले बोलाडेवाडीचा पहिलाच गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्ग होती निकेश. काही तशी गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळत आहे. म्हणजे खांद्यामधून त्या तिकडे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेने खांद्यामधून वारंवार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. लाईन लेन जर आपण पाहिली तर अतिशय सुरेख आहे आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेने झालंय. आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोहन. चांगली सुरुवात आकाशाने करून दिली आहे लोकरवण संघाला. आता मात्र रोहन कशा पद्धतीने सुरुवात करतोय पाहावी लागेल. रोहनसाठी पहिला चेंडू हा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाकडे रोहनचा झालाय खेळ. रोहन थँक्यू डीजे, थँक्यू. नमस्कार. असं म्हणतात मित्रांनो की आपलं कर्तृत्व चांगलं असेल ना की यश नक्कीच आपल्या पदरी मिळतं. मात्र या ठिकाणी आपले प्रयत्न वारंवार सकारात्मक असायला हवेत. आणि क्रिकेट हा असा गेम आहे, तो माइंडसेट गेम आहे. तुम्ही कशा पद्धतीनं खेळ खेळताय, तुमच्याकडे 5 चेंडू आहेत, 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे आहेत याची जर स्ट्रॅटेजी तुमच्याकडे आधीपासून असेल ना, तर फलंदाज मोठे फटके मारण्यामध्ये काहीसा कमी पडू शकतो कदाचित. हे या आपल्या षटकामध्ये पाहायला मिळते निकेश याच्या. पुढचा चेंडू निकेश याचा पुन्हा आकुट्यामध्ये फाईनला क्षेत्ररक्षक ठेवलाय. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू चाललाय दान दान सीमा पार आलाय खणखणीत चौकार. 4.
थँक्यू. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फ्लाइंग होते चौकाराने 9 या धावसंख्येवरती. एक झटका जरी बसला असता लोकरवन संघाला तरी सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली झालेली आहे लोकरवन संघाची. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतो, नवीन गोलंदाज दाखल होतोय अकेश. गोलंदाज दाखवला, गोलंदाजी मार होती आकेश. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या आपण लोकरवन संघाच्या तर 9 धावा. आता मात्र स्वतः कर्णधार ओहो ऑन साइडला मोठा फटका पाहतोय पण चेंडू चाललाय फाईनच्या दिशेने. दन दन 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार 4. थँक्यू थँक्यू डीजे. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल कर्णधार आहेत बघा. म्हणजे शरीरामध्ये थोडासा व्याधी जरी असली तरी आपण किती सक्षम आहोत हा खेळ खेळण्यासाठी या ठिकाणी दाखवून देतात. हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय. कर्णधार स्वतः आहेत मैदानामध्ये. म्हणजे असं म्हणतात ना मित्रांनो की स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल ना तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. आणि मैदानामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतंय. कर्णधार स्वतः आल्या एक मोठा फटका पाहायला मिळाला या ठिकाणी. अतिशय सुरेख आणि नो थ्रोचा या ठिकाणी बॅन असणार आहे गोलंदाजावरती. आता मात्र या ठिकाणी फ्री हिट मिळेल आणि या हिटचा नक्कीच हिट समाचार घेतला जातोय का बघावं लागेल लोकरवन संघाकडून. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. कमान सुमित डीजे. होतोय पाहावं लागेल सेनाले बोलाडेवाडी संघामार्फत. नवीन गोलंदाजा ठिकाणी गोलंदाजीमध्ये चेंज केला जाणार आहे, बदलाव होणार आहे. काहीच कारण या ठिकाणी सुरुवातीला आपण अनाउन्समेंट केलेली आहे की थ्रो चेंडू हा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही आणि संपूर्ण ही स्पर्धा त्या गोलंदाजाला बॅन असेल गोलंदाजी करण्यासाठी याची मात्र नोंद घ्यायची आहे. सुजान गोलंदाजीसाठी नक्कीच ज्याला या संपूर्णची जाण आहे असा सुजान पाहायला मिळतोय. मात्र जाण ही चांगली असली पाहिजे. पाहूया कशा पद्धतीने पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. हो स्विंग अँड मिस हा प्रयत्न मात्र बॅटची कडा घेऊन सरळ दुसऱ्या अटेमध्ये. थँक्यू डीजे. नक्कीच फ्री हिट होता आणि फ्री हिट वरती जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या 16 वरती जाऊन पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळला होता. मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी त्या पद्धतीची लाईन लेन त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे सुजान याला. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. चेंडू चाललाय सीमा पार नाही थांबणार. चाललाय ऑन द रोप षटकार. थँक्यू. अतिशय सुरेख प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि आपण तेच कौतुक करत होतो फलंदाजाचं की स्वतः कर्णधार आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळते. तपासाच्या मैदानावरती म्हटलं जातं की ऑन साइडला फलंदाजी हे नंदनवन आहे. आणि पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. हो अतिशय सुरेख फटका सजवलाय नो मॅन्स लँड मध्ये. परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण जरी झालं असलं तरी चेंडू नाही थांबणार. चेंडू दन 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 सीमा पार आलाय. एक खणखणीत चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. बघा, संधी येत नसते, ती निर्माण करावी लागते आणि प्रत्येक संकटामध्ये एक नवीन संधी शोधायची असते. मात्र या ठिकाणी प्रत्येक संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळते. अहो, काय फटका सजवला, आकर्षक देखना फटका. एकदा नाही, दोनदा नाही, तर 100 वेळा पाहावा असा फटका आलाय. अतिशय सुरेख फलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. पाहतोय आपण फलंदाज आकाशाच्या मार्फत. कमांड डीजे. थैंक यू डीजे, थैंक यू. जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वारंवार आपण ऐकत असतो आणि या ठिकाणी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पॉवरफुल सक्सेसफुल प्रयत्न केले जात आहेत. धाव संख्या 32 वरती फ्लाइंग होते वेगाने. काय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आकाशाची. 26 धावांवरती खेळतोय आकाश वैयक्तिक. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक जरी चेंडू खाली असला, आता मात्र चूक नाहीये. आता या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा कॉल घेतलाय. नक्कीच पंच आमच्याकडे वळलाय. थर्ड अंपायर रेषा. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, पाहूया. हृदयाची धडधड वाढलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे नजरा लागल्या आहेत कॉम बॉक्स मध्ये सर्वांच्या. आणि या ठिकाणी अतिशय सुरक्षित कॅच पकडला आहे किंवा नाही, हे तिसऱ्या पंचांकडे वळतायत. कबरगाणी गावचे अध्यक्ष सन्माननीय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे टॉस का बॉक्स मध्ये. कबरगाणी गावचे सन्माननीय अध्यक्ष संतोष वैराग यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच शरद तांबिटकर मुंबई अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे. नक्कीच बघा, म्हणजे नाही, तिसऱ्या पंचाने पाहण्यात न दिसल्या कारणामुळे ऑनफिल्ड डिसिजन आहेत ते पंचांचं मान्य करावं लागेल. आणि काही गुन्हेगारचे आपले त्या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू आहेत, त्यांनी सांगितलं होतं की जे डिसिजन आहेत ते मात्र या ठिकाणी ग्राह्य धरावं लागेल. येस. आणि दरम्यान या ठिकाणी प्रतीक वैराग यांचा सुद्धा सत्कार केला जाणार आहे. मुंबई अध्यक्ष सन्माननीय शरद तांबिटकर वैराग कबरगाणी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. लोकरवण अतिशय सुरेख या ठिकाणी फटकेबाजी करताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने धावचीची संधी होऊ शकली असती, मात्र हातामध्ये थांबला नाही. पुन्हा एकदा म्हणजे चेंडू मध्ये केवढा फटका स्ट्रॉंगनेस बघा होता आणि फटका रिटर्न म्हणजे गोलंदाजाला चेंडू एकदा यष्टीरक्षकाकडे गेलाय. अतिशय सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होऊ शकलं असतं, मात्र चेंडू हातामध्ये आलेला नाही आहे. आणि यानंतरचा होणारा सामना कुडुक बोरीचा कोंड आणि केसीसी माप्रळ. धावसंख्या 33-33 आतापर्यंत ऑन बोर्ड पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जोराचा आहे, मात्र या ठिकाणी चेंडू वन बाउन्स सीमा पार येईल. खणखणीत आणखी एक चौकार. 4. थँक्यू, थँक्यू. आणि अतिशय सुंदर सुरुवात मध्ये लोकरवण संघाची
आता चौथं षटक या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे. असं म्हणतात मित्रांनो की स्वप्न अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. मात्र या ठिकाणी दिशा ठरवलेली आहे, योग्य वेळ आलेली आहे का? चेंडू हवेमध्ये उंच, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आता मात्र कोणती चूक नाही आणि या ठिकाणी आता बॅक टू डक आउट जावं लागणार आहे. आकाश गॉन. मैदानामध्ये पाहायला मिळतोय रोकर वन विरुद्ध शेनाळे बोलाडेवाडीचा संघ. एक तेरी तो एक मेरी. आधीच्या चेंडूवरती एक खणखणी चौकार पाहायला मिळाला, नंतर मात्र त्यावर दुसऱ्या चेंडूवरती सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि आकर्षक खेळ या ठिकाणी आकाशाची समाप्त होते. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक होईल का पाहावं लागेल शेनाळे बोलाडेवाडीचा संघ, कारण नवीन फलंदाज दाखल होतोय साहिल. तेवढीच तत्पर सुरुवात साहिल कडून पाहायला मिळते का? गोलंदाज नवीन अनिकेत, रोहित आणि अनिकेत बॅटल पाहायला मिळेल मैदानामध्ये. पहिला चेंडू अनिकेतचा असणार आहे. रोहित मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती. उजव्या फळीचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. गोलंदाज अनिकेत पंचांच्या डाव्याच्या माऱ्या करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अनिकेत याचा रोहित साठी पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावण्याचा चेंडू वन बाउंस चाललाय. क्षेत्ररक्षकाला भेदून सीमा पार चौकार 4. अतिशय सुरेख फटका होता. धावसंख्या 41 होती. फ्लाइंग होते वेगाने. नक्कीच धावसंख्या मात्र आता कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळते, कारण अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. बॅटची कडा घेऊन स्वतः या ठिकाणी गोलंदाज प्रयत्न केला, मात्र झेल सुटलाय. एक धाव मिळेल, एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 42 या धावसंख्येवरती. दरम्यान पाहतोय आपण लोकरवण संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, मात्र गोलंदाजीचा मारा कशा पद्धतीने करावा लागेल, कारण जर आपण बघितलं तर शेनाळी संघ कर्णधार त्या ठिकाणी 40 ते 45 धावांमध्ये हो पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नाही थांबणार आणि चेंडू चाललाय सीमा पार ऑन द रोप. षटकार. 6 धावांसाठी मिळतील धावा 6. थँक्यू. मैदानामध्ये फायर नाही तर वाईड फायर पाहायला मिळतंय. साईल आक्रमक झालाय. या पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारायचा होता ऑन साइडला. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फाईनला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने पूर्ण होतोय का? निश्चितच या ठिकाणी वेगाने पूर्ण झाले. 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन पाहायला मिळालंय रोहित आणि साहिल मध्ये. आदरणीय रोहनदादा बैकर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. उमेशजी धाडसे साहेब आपलेही स्वागत आहेत. अमोलजी वैराग साहेब यांचे जवळचे मित्र आहेत सर्व. उमेशजी धाडसे साहेब, रोहनदादा बैकर, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. टीम गुडेगर क्रिकेट क्लबच्या वतीनं भैरवनाथच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. नक्कीच. आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हटला की बऱ्याच लोकांची या ठिकाणी नाळ जोडलेली आहे या स्पर्धेसाठी. या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? आणि या ठिकाणी धावचीची संधी आहे. सरळ पंचांचं बोट हवेमध्ये. या ठिकाणी स्ट्राईकचा फलंदाज. बॅक टू डगआउट गॉन. आदरणीय स्वप्नील शिगवन साहेब ही या ठिकाणी आता पोहोचतात, त्यांचाही सन्मान आहे. अमोल वैराग साहेब यांच्या सोबत आपण स्वप्नील शिगवन साहेबांचा सन्मान करूयात.
मी स्वप्नील शिगवण साहेबांना विनंती करतो आपण यावं. या स्पर्धेसाठी देणगीदार म्हणून ज्यांचं आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लाभलं आहे, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे, मायरा स्वप्नील शिगवण. नेहमीच अनेक साऱ्या स्पर्धा ज्याच्यावेळी मंडणगडच्या होतात ना, त्यावेळी स्वप्नील शिगवण साहेबांचा रोल हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. नक्कीच या ठिकाणी उमेशजी धाडसे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मी अमोल वैराग साहेब यांना विनंती करतोय. उमेशजी धाडसे साहेब ज्यांचा नुकताच वाढदिवस झालाय, उत्सव मूर्ती होते आणि त्यांना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचा सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष आदरणीय अमोल वैराग साहेब आणि त्यांच्या सोबत असे आमचे मित्र, जवळीक मित्र उमेशजी धाडसे साहेब अर्थात दादूस यांचा सन्मान आहे. तो सन्मान त्या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळत आहेत. 51 धावा धावफलकात लागल्या आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं प्रोफेसर लक्ष पुढच्या असणार मॅचचा आहे. टॉस जो आहे तो टॉसही करून घेऊयात. नक्कीच या ठिकाणी कुडूक बोरीचा कोंड आणि केसीसी मापरळ संघ दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे टॉस का बॉक्स मध्ये. कुडूक संघाचे कॅप्टन आणि केसीसी मापराळ संघाचे कॅप्टन दोन्ही अगदी आजूबाजूलाच आहेत. अमोल वैराग साहेब यांच्या सोबत असे लगेच टॉस करून घेऊयात. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. अमोल वैराग साहेब यांच्या सोबत असे टॉस कॉइन आणि जातोय टीम मापरलच्या बाजूने. मापरलने सांगितलं बाबा टॉस जिंकलात, आता प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंग करायच्या मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच जाऊयात. कुडूक संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आदरणीय रोहनदादा बैकर यांचाही सन्मान होणार आहे. ओम साई 11चे मालक रोहनदादा बैकर यांचा सन्मान करण्यासाठी मी अमोल वैराग साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ असे रोहनदादा बैकर यांचा सन्मान करूयात. एक गोड असं व्यक्तिमत्व ओम साई 11 या संघाचे संघ मालक आणि नेहमीच ज्या ज्यावेळी ओपनच्या स्पर्धा होतात मंडणगडचा संघ ज्या ज्यावेळी आपण पाहतात ना, त्यावेळी एक नाव नक्कीच घेतलं जात आहे. त्यामधलं आदरणीय रोहनदादा बैकर, साईबाबांचे अगदी असलेले भक्त आणि त्यांचा सन्मान अमोल वैराग साहेब यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मैदानाच्या मध्ये जाऊयात. धन्यवाद सर. या ठिकाणी 52 धावांचं लक्ष असणार आहे शेनाळे बोलाडीवाडी संघासमोर. पहिला गोलंदाज या ठिकाणी लोकरवण संघामार्फत रोहन दाखल झालाय. स्ट्रायकरवरती नितेश आणि नॉन स्ट्रायकरवरती तुषार. नितेश आणि तुषार यांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती रोहन सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. लोकरवण संघामार्फत 52 धावांचं लक्ष आहे. चेंडू असणार आहे 20. जर आपण बघितलं सरासरी तर 2.5 ची सरासरी साधारण आवश्यक आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. दरम्यान पाहूया आपण कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ मैदानामध्ये केला जाणार आहे. पहिला चेंडू तयार. तेच तरार गोलंदाज पाहतोय आपण रोहन. पहिला चेंडू तयार आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये सजवले संघ पाहतो. लोकरवणचा संघ सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये 30 सर्कल मध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज तयार आहे. रोहन पहिला चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय कारण 52 धावांचं लक्ष आहे. फुलरलाईनचा चेंडू या ठिकाणी ऑन साइडला चेंडू फिरकावलाय. चेंडू झालाय ऑन द रफ सीमा पार आलाय. पहिला खणखणीत षटकार 6. थँक्यू डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती खणखणीत प्रहार पाहायला मिळाला. प्रवाहाच्या विरुद्ध तेच खेळू शकतात ज्यांचा निर्धार ठाम आहे आणि ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे आहे ते मात्र या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतात. फलंदाज नितेश. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव विसावलाय. म्हणजे या ठिकाणी रोहनी सांगतोय मी कमी नाही आहे. पहिल्या चेंडूवरती जरी आला असेल षटकार, दुसरा चेंडू मी हाताळलाय निर्धार. हलकासा बदल, थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय
लॉंग ऑन आणि काउर कॉर्नर रिजनच्या मध्ये बरोबर त्या ठिकाणी दुसरा चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी आकुटापाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला भिडकावायचा होता. चेंडू चाललाय दन 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 क्षेत्रक्षे तोपर्यंत पोहोचतोय का? निश्चितच या ठिकाणी एक धाव पूर्ण, एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा पूर्ण झालेत मैदानामध्ये. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ आहे. 52 धावांचं आव्हान आहे. मात्र या ठिकाणी नक्कीच आव्हान आहे का? किती चेंडू मध्ये आव्हान पार केलं जातंय की रोखून धरतोय लोकरवणचा संघ या ठिकाणी पाहावं लागेल. पुन्हा स्विंग एमिनीचा प्रयत्न, क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. ओहो, प्रयत्न चांगला होता जम्प करण्याचा, मात्र चेंडू वन बाउन्स ऑन द रफ, सीमा पार आलाय खणखणीत. आणखी एक चौकार, 4. नक्कीच आणि मात्र हा जर झेल झाला असताना तर आजच्या दिवसातला उत्कृष्ट झेल या ठिकाणी पाहायला मिळाला असता. मात्र प्रयत्न अतिशय चांगले होते. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन तयार, गोलंदाजी मार्क वरती. ओ फुलर लेनचा चेंडू होता या ठिकाणी पुन्हा एकदा, आणि चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स दन दन, चेंडू सीमा पार आलाय चौकार, 4. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. जो ॲव्हरेज जर बघितला आपण ना तर मला वाटतं शेनाळी संघ कम्प्लीट ॲव्हरेजमध्ये चाललेला आहे. म्हणजे कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, मात्र रोखून धरतोय का? लोकरवानचा संघ पाहावं लागेल, कारण यामध्ये गोलंदाजीमध्ये बदल करावा लागणार आहे. तुम्हाला चेंडू हाताळायचे आहेत 5, मात्र 5 चेंडू हे 5 प्रकारचे हाताळावे लागतील. आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागते पाहावी लागेल. गोलंदाज दाखल झालाय श्याम. श्याम श्याम म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण जर म्हटलं तर नक्कीच महाभारत ज्याने घडवून आणलं तो अर्जुनाचा सारथी. आता मात्र या ठिकाणी लोकरवण संघाचा सारथी बनावा लागणार आहे. लोकरवण वर्गाचा सारथी बनतोय का पाहावं लागेल, कारण लोकरवण संघ तरी अडचणीत असताना या ठिकाणी मात्र आता श्रीकृष्णाची भूमिका करावी लागणार आहे श्याम याला, आणि तो या ठिकाणी श्याम सुंदर कामगिरी करतोय का पाहावं लागेल मैदानामध्ये. लोकरवण संघाचा गोलंदाज आता मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्क होते तुषार. कामगिरी करावी लागणार आहे हुशार. पहिला चेंडू या ठिकाणी श्यामचा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणती चूक नाही. पहिल्या चेंडूवरती तुषार याचा खेळ खलास, गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज निकेश फलंदाजी मार्क मध्ये तयार होईल. मात्र चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतो आपल्याला श्याम याचा. हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. पाहूया दुसरा चेंडू या ठिकाणी, पाहूया श्याम याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय का या ठिकाणी? होता, मात्र नंतर इरादा बदलला आणि आधीच्या चेंडूवरती या ठिकाणी खेळाडू बाद झाला होता. आणि कुठेतरी खेळाडू बाद होतो ना तेव्हा आत्मविश्वास काहीसा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचा निश्चितच या ठिकाणी गोलंदाज मात्र आता चांगलं कमबॅक म्हणता येईल. श्याम याचं चांगली सुरुवात लोकरवण संघामार्फत, कारण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर मात्र 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडवरती नितेश ज्याने चांगली सुरुवात केली होती शेनाळी संघामार्फत. आकुटापाचा चेंडू भिरकावला, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अंदाज मात्र या ठिकाणी चुकलाय, मात्र जीवनदान मिळतंय. झेल सरळ धरतीला दान होतोय. 2 धावेने धावसंख्या पुढे सर केली 19 धावसंख्येवरती.
2 धावा धावफलकी लागलेले आहेत. धावसंख्या फ्लाइंग होती 19 वरती. जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान असताना दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र या षटकातले 2 चेंडू शेष असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूवरती मोठा प्रहार येतोय का? नितेश मोठा फटका खेळतोय का की डॉट चेंडू येतोय? पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळवण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे निश्चितच चेंडू या ठिकाणी निर्धाव विसावलाय. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी नक्कीच श्याम मार्फत हाताळण्याचा प्रयत्न झालेला आहे. आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाले. 3 धावा मात्र खर्च केल्या या षटकामध्ये. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि या चेंडूवरती किती धावा येत आहेत? पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बाल 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 यष्टेनं चेंडू चाटून पुसून जाताना वाचलेले आहेत नितेश. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 1 बाद 19. कमांड इज आहे. थँक्यू थँक्यू. आता डोक्यात काय विचार असेल गोलंदाजाचा? गोलंदाज 19 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 31 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. 33 धावांची आवश्यकता असणार आहे. 33. गोलंदाज साहिल. नक्कीच आपण तो विचार करत होतो की आता विचार डोक्यामध्ये काय असेल साहिलच्या आणि फलंदाज निकेशाच्या. कारण जर आपण बघितलं ना तर दोन्ही फलंदाजाच्या नावाची सुरुवात ही नी ने आहे आणि शेवट मात्र श नेच होतोय. मधलं अक्षर जरी चेंज असलं तरी अक्षराचा फरक आहे. मात्र तशीच आहे. एक आहे नितेश आणि दुसरा आहे निकेश. पहिला चेंडू या ठिकाणी बाहेरच्या दिशेने फुलरलेचा चेंडू. चेंडू पाहूया हवेमध्ये आहे मात्र क्षेत्रक्षेत्रा दिशेने येतोय. नो चेंडू म्हणून घोषित झालाय. झेल झाला होता. नोचा या ठिकाणी निश्चितच फायदा मिळणार आहे. कमरेच्या वरचा चेंडू आहे. नो +2 धावा या ठिकाणी मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते वेगाने. 22 धावसंख्या होती. आता मात्र जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू असणार आहे 10 चेंडू 30 धावांचं समीकरण मैदानामध्ये. नक्कीच पाहतोय आपण शेनाळे बोलाडीवाडीचा संघ फलंदाजी करताना. निकेश फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं आपल्याला. हो 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 अतिशय सुरेख. नो चेंडू. थ्रो इशारा आलाय. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती बॅन. गोलंदाजावरती बॅन केलं जाईल. पुढचा चेंडू फ्री हिट मिळेल. काय सामना पाहायला मिळतोय. आता मात्र 23 धावा धावफलकी लागलेले आहेत. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान असणार आहे अजूनही. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी दाखवलेलं गोलंदाज मार्क वरती. आणि नक्कीच या स्पर्धेचं कौतुक याच्यासाठीच करायचं असतं की मंडणगड प्रीमियर लीग जे आहे किंवा मंडणगड क्रिकेट जे आहे हे क्रिकेट यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की या ठिकाणी चुकीच्या कोणत्याही गोष्टीला या ठिकाणी थारा नाही. आणि त्यासाठी मंडणगड संपूर्ण क्रिकेट जे आहे मंडणगड तालुक्याचं हे प्रसिद्ध आहे. यासाठीच प्रसिद्ध आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल या गोष्टीचं. शेनाळे संघ फलंदाजी मार्कवरती फलंदाजी करताना पाहतोय आपण निकेश. आता मध्ये स्ट्राईक होती. नवीन गोलंदाज दाखल झालाय शैलेश. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू खेळवायचा आहे. पंच निश्चित आमच्याकडे वळता येता. हाच समांतर आहे. धावा अवांतर आहे. ते 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सर केलं 24 धावसंख्येवरती. नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास गमावून जमणार नाही आहे. कारण जर सामन्यामध्ये जर टिकायचं असेल या ठिकाणी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि सरळ त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद गॉन. सॉरी नक्कीच या ठिकाणी फ्री हिट होता. सॉरी माफ करा. या ठिकाणी आधीचा वाईट चेंडू आला होता त्यामुळे तो फ्री हिट कंटिन्यू राहिला आहे. मात्र कोणताही परिणाम नसणार आहे. डॉट चेंडू या ठिकाणी
पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळवण्याचा स्वतः गोलंदाज होता, मात्र या ठिकाणी बॅकअप नाही. नसेल तुमचा बॅकअप तर करावा लागेल तुम्हाला पॅकअप. या ठिकाणी 1 2 3 किती धावा घेतल्या जातात बघावं लागेल. पंच निश्चित आम्हाला धावा या ठिकाणी सांगतील किती धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. इकडून आणि पुन्हा एकदा चुकी. काय होतंय, 4 क्षेत्ररक्षक समोर उभे आहेत. कुठेतरी या ठिकाणी आत्मविश्वास कमी झालेला पाहायला मिळतो. टोटल 4 धावा, 4 धावा. नक्कीच पंच आमच्याकडे वळाले. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा अतिरिक्त मिळत आहेत आणि अतिशय लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते लोकरवन संघामार्फत. आणि हे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागणार आहेत. कारण लक्षात घ्या, शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय आपण नाही सांगू शकत, परंतु जर आपण अशा पद्धतीचा खेळ केला तर मात्र आपण समोरच्या संघाला या ठिकाणी निश्चितच विजयी करून देऊ. अशा पद्धती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28 वरती धावसंख्या. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. पाठीमागचा सामना आपण पाहिला होता वेरळ आणि गुडेकर मध्ये. शेवटचा चेंडू 5 चेंडू आणि 15 धावांचा. 5 धावा आताच्या. ओके इट्स ओके. 4 धावा आताच्या. 8 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान असणाऱ्या मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते तयार. हो, समोर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू फिरकावला. चंद्रशेखर चेंडू खाली आहे. या ठिकाणी कोणती चूक होणार नाही. बॅक टू द गॉड गॉन. थँक्यू. आता मात्र या ठिकाणी सेन्सिबल माइंडसेट गेम खेळावा लागणार आहे दोन्ही संघांना. शेनाळी संघाला जिंकण्यासाठी जर आपण बघितलं तर आता मात्र 23 चेंडू आणि 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता असणार आहे शेनाळी संघाला. आणि लोकरवन संघाला 7 चेंडू हाताळायचे आहेत. निर्णायक 7 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील पाहावं लागेल. गोलंदाज शैलेश, चांगलं कमबॅक म्हणता येईल शैलेश याचं. समोर ठेवण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळला. चेंडू झालाय दन फाईनला. क्षेत्ररक्षकाला भेदून जातोय चेंडू ऑन द रफ, सीमा पार. चौकार 4. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि नक्कीच या छोट्या ज्या चुका आहेत ना, या छोट्या चुकाच कुठेतरी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागतं, लक्षात घ्या. आणि त्या चुका होता कामा नये. मात्र या ठिकाणी चूक झालेली आहे. चेंडू हाताळला होता सुंदर. धावा मिळालेले 4 ने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 32 या धावसंख्येवरती. आता मात्र 20 धावांची आवश्यकता असणार जिंकण्यासाठी. पुन्हा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि आता मात्र कोणती चूक नाही आहे श्याम कडून. एक आणखी चांगला झेल टिपलाय. बॅक टू द गॉड. फलंदाज बाद होईल. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन गोलंदाज पाहू कोण येतोय, पण पाठीमागच्या सामन्याचं समीकरण विसरून चालणार नाही. गुडेकर संघाचे फलंदाजी करत होते. समीकरणात 5 चेंडू 15 धावा. आता मात्र या ठिकाणी समीकरण असणार आहे 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. पाठीमागचा सामना कुठेतरी आठवावा लागेल दोन्ही संघांना. लोकरवण संघ आणि शेनाळे बोलाडी वाडीचा संघ, दोघांनाही तो सामना आठवावा लागेल. गोलंदाजी तिक्कट मारा करावा लागेल की फलंदाजी या ठिकाणी आक्रमक करावी लागेल. या ठिकाणी वेळच सांगेल.
परंतु आता मात्र या ठिकाणी समीकरण येऊन थांबलंय. 5 चेंडू आणि 20 धावा. कोण आक्रमक ठरतोय, गोलंदाज की फलंदाज पाहावं लागेल. काहीसा हलकासा बदल, काय स्ट्रॅटेजी घेऊन गोलंदाज आलेला आहे की नक्कीच कानमंत्र दिलाय फलंदाजाला. मात्र स्ट्राईक वरती आलेला नितेश एक आत्मविश्वास पूर्ण खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी पणाला लागतोय का पाहावा लागेल. आणि थोडे सामने फास्ट घ्या, जास्त वेळ खर्च करू नका, कारण जर आपण पाहिलं तर मात्र पहिल्याच गटातले अजून सामने पूर्ण झाले नाही आहेत. अशा आपल्याला अजून एकूण 4 गटातले सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी 5 चेंडू 20 समीकरण असताना भिरकावला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. काय चूक होते का? आणि नाही, या ठिकाणी बाद, गॉन. अतिशय सुरेख या ठिकाणी झेल टिपला गेलाय. नितेश याच्या खेळीला मिळतोय पूर्णविराम. कारण नक्कीच जी भीती होती गोलंदाजामध्ये की नितेश स्ट्राईक बॅट्समन आहे, सेट बॅट्समन आहे, मोठे फटके मारलेले आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि तो कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेलाय. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय अमितला कामगिरी करावी लागणार आहे. जर शेनाळे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे तर आता मात्र चेंडू असणार तुमच्याकडे 4 चेंडूमध्ये 20 धावामध्ये प्रत्येक चेंडूवरती 5 ची सरासरी गाठायची आहे. म्हणजे प्रत्येक फटका हा सीमापार होणं गरजेचं आहे. पहिले 2 आक्रमक फटके या ठिकाणी आत्मविश्वास उंचावू शकतात, यामध्ये सामन्यामध्ये येण्याची संधी निर्माण करू शकतात. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संधी ही मिळत नसते, ती निर्माण करायची असते. आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची संधी, स्वतःला सिद्ध करा, आपोआप प्रसिद्ध व्हाल. आता मात्र या ठिकाणी सिद्ध करण्याची संधी दोघांनाही आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारायचा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. या ठिकाणी कोणती चूक नाही, बॅक टू बॅक दुसरा झटका, गॉन फलंदाज शेंदाळे संघाला मिळतोय. आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू डगआउट चाललाय. नवीन फलंदाज दाखल होईल. आता मात्र या ठिकाणी शेंदाळे संघाची काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते, डळमळीत झालेली. तू चल मैं आया अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू बॅक खेळाडू बाद होत आहेत कारण मोठे फटके मारायचे आहेत. आता मात्र या ठिकाणी समीकरणामध्ये बदल होतोय. चेंडू असणार आहे 3 चेंडूवरती पुन्हा एकदा 20 धावांचं समीकरण आहे. म्हणजे 3 चेंडूवरती मोठे जरी फटके खेळले तरी मात्र कुठेतरी 2 धावांनी कमी पडेल. मात्र नो किंवा वाईट चिरायचं आहे लोकरवण संघाला. ती चूक होत नाहीये ना, पाहावं लागेल. गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी सिद्धेश याची मैदानामध्ये पाहायला मिळाले आपल्याला. आणि यानंतरचा होणारा सामना आपल्याला केसीसी माफरळ टॉस झालेला आहे. कुडूक बोरीचा कोंड यांच्यामध्ये हो समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉंग आपल्या तुंद क्षेत्ररक्षण होत आहे. हॅलो, कृपया आमच्या आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे की खेळ थोडासा फास्ट करायचा आहे. खूप वेळ होतोय, पुढील सामने आपल्याला भरपूर खेळवायचे आहेत. कृपया या सूचनेचं पालन करा. ऑन साइडला पायावरचा चेंडू होता, चेंडू भिरकावलाय. ऑन द रोप षटकार, मात्र खूप वेळ झालाय. ज्याची सुरुवात आधी व्हायला पाहिजे होती ती कुठेतरी उशिरा होताना पाहायला मिळते. मात्र या 6 धावसंख्या वेगाने पुढे सरकेले 39 धावांवरती. आता मात्र 1 चेंडू असणार आहेत आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान असणार आहे. एका चेंडूवरती किती धावा घेऊ शकतात पाहावं लागेल. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू हाताळतोय का? आणि समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आलाय षटकार. मात्र या ठिकाणी जसं म्हटलं त्याप्रमाणे क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. 100 रुपये लागू झालेत. यानंतरचा होणारा सामना आहे केसीसी म्हाप्रळ विरुद्ध बोरीचा कोंड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा. त्याने झेल टिपलाय, त्यांनी यायचं या ठिकाणी, आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय. नक्कीच मगाशी धनंजय पाटील सर म्हणाले की या ठिकाणी अर्धा किलो चिकनची व्यवस्था झाली आहे. केसीसी म्हाप्रळ संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांनी आमच्या सूचनेचं पालन केलेलं आहे. कुडूक बोरीचा कोण संघ, आकाश पोस्टुरे
सामन्याचा सामनावीर लोकरवण संघ विजयी झालाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हलकासा या ठिकाणी बदल केला जाणार आहे. समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत या ठिकाणी गुणलेखनाचं काम करण्यासाठी संचित